नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. माझ्यासोबत चंद्रशेखर बावनकुळे जे माजी मंत्री आहेत महाराष्ट्राचे. बावनकुळेजी, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. सो त्यांना काही प्रश्न विचारायच्या आधी महाराष्ट्रामध्ये दोन राजकीय पक्ष असे आहेत की ज्यांचं निवडणूक व्यवस्थापन आणि निवडणुकीनंतरचं व्यवस्थापन फार चांगलं असतं. जसं की राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचे जे पराभूत झालेले उमेदवार आहेत त्यांची एक बैठक घेतली. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे सत्तेत असलेले 15 मंत्री उपस्थित होते आणि या पराभूत उमेदवारांच्याकडनं त्यांनी काही गोष्टी जाणून घेतला की आपला पराभव का झाला. तसंच भारतीय जनता पार्टीचं निवडणुकीनंतरचं फार चांगलं व्यवस्थापन असतं. ते जातात, कार्यकर्त्यांना भेटतात, चर्चा करतात की आपला नेमका पराभव कशामुळे झाला. सो बावनकुळेजी जे आत्ता आलेले आहेत ते मला वाटतं विधान परिषदेमध्ये, मी त्याला डिबॅकल हा शब्द वापरू सो विधान परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीचा जो दणदणीत पराभव झाला त्याचं ते विश्लेषण करतात. पण मी आता वर्तमानपत्रातल्या काही बातम्या बघत होतो, मला असं लक्षात आलं की खास करून औरंगाबाद जिथे तुम्ही आता आढावा घेतात तिथे बरेच मुद्दे आहेत जे पार्टीच्या विरोधात गेलेत. नाही, मला वाटतं की ही निवडणूक पदवीधर मतदारसंघाची असल्यामुळं या निवडणुकीला सरकारविरोधी मुद्दे ओके हे आपण लोकल निवडणुकीला त्या ठिकाणी सांगत असतो. या निवडणुकीमध्ये पदवीधर मतदार हे खऱ्या अर्थाने ज्या शिक्षण संस्था आहेत, ज्यांच्यावर शिक्षण संस्थावर अधिराज्य अशा लोकांनी, संस्था चालकांनी आणि त्यातले मतदार यांनी करावायची असते. मला वाटतं या निवडणुकीमध्ये मी पाहिलं, साधारणतः संपूर्ण जिल्ह्यात जातो आहे, तर ज्यांच्या कब्जात संस्था आहेत ओके त्यांनी नोंदणी केली. बरं. आणि त्या नोंदणीमुळं खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय झाला असं दिसत आहे. जवळपास मी प्रत्येक जिल्ह्यात 50 प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांची चर्चा केली आणि नोंदणीमध्ये आम्ही कमी पडलो हा एक साधारणतः सर्व या निवडणुकीचं विश्लेषणाचा सूर आहे. बरं. निश्चितपणे उमेदवारसुद्धा सिटिंग होते. आमचे उमेदवार हे शेवटपर्यंत आम्ही त्या ठिकाणी जाहीर केले नाही. निवडणुकीच्या 1 वर्षापूर्वी जर उमेदवार आम्ही निश्चित केला असता तर साधारणतः या निवडणुकीचं चित्र वेगळं असतं. सिटिंग असल्यामुळे त्यांना साधारणतः माहीत होतं की मला लढायचं आहे, आणि त्यामुळे त्यांनी जेवढ्या संस्था चालक मराठवाड्यामध्ये आहेत त्या सर्व संस्था चालकाशी त्यांनी संबंध प्रस्थापित केले आणि सरकारचाही उपयोग केला. साम दाम दंड भेद या नीतीचाही वापर झाला आणि मला वाटतं यातनं आम्ही थोडे मागे आलो. सर, आपण कॅन्डिड कॉन्व्हर्जेशन करतोय, राईट? कारण तुम्ही जे खूप सरळ सरळ सांगताय, तुम्ही खरं म्हणजे जातीची गणितं लक्षात नाहीत घेतली, मराठवाड्यातली जातीची गणितं लक्षात घेतली नाही. तुमच्या पक्षाच्या अंतर्गत असलेली जी दुही आहे ती उमेदवारी निवडताना पण समोर आली. ज्याला वाटत होतं की आपल्याला मिळेल त्याला न मिळता ज्याच्या जातीचं प्राबल्य नाहीये असा कॅन्डिडेट निवडला. नाही, या निवडणुकीमध्ये साधारणतः जातीचा विषय फार नसतो. या निवडणुकीमध्ये याआधी त्या ठिकाणी उमेदवार देताना मागच्या अनेक वर्षापूर्वी आपण पाहिलं असाल, जातीवादाचं समीकरण साधारणतः कुठल्याही विधान परिषद निवडणुकीमध्ये आपण विचारात घेत नाही. आणि पदवीधर मतदारसंघ असल्यामुळं साधारणतः पदवीधर मतदार जे त्या ठिकाणी मतदान करतात हे आपल्यासाठी भांडणारा कोण, आपल्या समस्या सोडणारा कोण, आपल्या पदवीधराच्या शिक्षकांच्या समस्या कोण मार्गी लावेल, याकरता कुठली जात ही त्या ठिकाणी द्यावी असं तर भारतीय जनता पक्षाच्या मनात कधी आलं नाही. आणि त्यामुळं जातीय राजकारणाचा विचार आम्ही नेहमीच करत नाही. आणि त्यामुळं मला वाटतं या निवडणुकीचं एकच विश्लेषण करायचं झालं तर नोंदणी झाली नाही. नोंदणी करण्यात आम्ही कमी पडलो. सिटिंग आमदार असल्यामुळे त्यांनी सर्व संस्था चालकाला हाताशी घेऊन नोंदणी केली आणि शेवटच्या काळामध्ये ज्यांच्या माध्यमातून नोंदणी केली त्यांच्या माध्यमातूनच निवडणुकीत सामदाम दंडभेदचा त्या ठिकाणी वापर करण्यात आला.
आणि त्यामुळं साधारणतः शेवटच्या दिवसामध्ये सर्वेमध्ये सुद्धा असं सांगायचं की ही सीट आमची येईल. बरं. पण साम दाम दंडभेद जे मी सांगतोय वारंवार, त्याचाही फार मोठा परिणाम या निवडणुकीमध्ये आहे आणि सरकारचा वापर फार मोठा झाला आहे. ठीक आहे. मी मराठवाड्यातलंच आहे सर, आणि मी इथे अनेक जिल्ह्यामध्ये फिरत असल्यामुळं मी थोडंसं असहमत आहे तुमच्याशी की नोंदणीच्या प्रक्रियेमध्ये भारतीय जनता पार्टी कमी होती. मला माहिती आहे की 2 वर्षापासून भारतीय जनता पार्टीची नोंदणीची प्रक्रिया सुरू होती. बरेच लोक नोंदणी करत होते. पोस्ट इलेक्शन ते थेट विश्लेषण झालं. त्याच्यामध्ये सरळ सरळ असं दिसतं की तुम्ही ज्या जातीचा उमेदवार निवडला होता ते वर्कआउट नाही झालं, आणि हे महाराष्ट्राचं वास्तव आहे. मला तर आत्ताच्या संपूर्ण विश्लेषणामध्ये जात ही काही कुठं दिसत नाहीये. बरं. संपूर्ण विश्लेषणात हेच दिसत आहे की नोंदणी आणि सरकारचा वापर, संस्था चालक साधारणतः सरकारच्या बाजूने असतात. सरकारचा दबाव असतो. त्या दबावाखाली त्या ठिकाणी काही आश्वासनं, काही दबाव, त्यामुळं शेवटच्या काळामध्ये आणि ज्यांनी नोंदणी केली, आम्ही नोंदणी केली ही स्कॅटर्ड नोंदणी केली. बरं. पण त्यांनी नोंदणी केली ही संस्थेला पकडून, संस्था चालकांना पकडून केलेली नोंदणी आहे, आणि त्या संस्था चालकाच्याकडे त्यांनी निवडणूक सोपवली. त्यामुळे मला वाटतं की हा पराभव झाला आहे. आपण सांगितल्याप्रमाणे जर काही पुढच्या अनेक जिल्ह्याच्या अजून विश्लेषण बाकी आहे, त्या जिल्ह्याच्या विश्लेषणामध्ये काही जर आलं तर मी नक्कीच सांगेल. 3-4 जिल्ह्याच्या तुमच्या आता जो काही फीडबॅक घेतला त्याच्यामध्ये हा कॅन्डिडेट नसता, त्याच्याऐवजी तो कॅन्डिडेट असता, असा काही फीडबॅक तुम्हाला मिळालेला नाहीये? एक फीडबॅक नक्की मिळाला की यावेळी आपण उमेदवार 1.5 वर्षापूर्वी का दिला नाही. ओके. 1 वर्षापूर्वी उमेदवार का दिला नाही, तो कुठल्या जाती जन्माचा आम्हाला काही त्याचा संबंध नाहीये. ओके. भारतीय जनता पक्षाचा उमेदवार हा 1-1.5 वर्षापूर्वी का दिला नाही ही भावना होती. ती भावना कार्यकर्त्यामध्ये आहे. पण मग असं का झालं? तो उमेदवार 1.5 वर्षापूर्वी आला असता तर त्यांनी जाणीवपूर्वक, जसं महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी 2 वर्षापूर्वी तयारी केली वगैरे वगैरे, तशीच तयारी आम्ही सुद्धा केली असती. तशीच तयारी त्या उमेदवारांनी स्वतः मला निवडणूक लढायची आहे म्हणून केली असती, असं जनतेचं, आपल्या साधारणतः कार्यकर्त्याचं मत आहे, फीडबॅक आहे. राईट. पण मग असं का झालं हाच प्रश्न आहे की एवढ्या उशिरा ऐन वेळेला तो उमेदवार का आला? मागच्या वेळेला दुर्दैवाने काही अशा घटना घडल्या की तुम्हाला ऐन वेळेला तो उमेदवार द्यावा लागला, प्रचारासाठी वेळ कमी पडला, पण या वेळेला अशी स्थिती नव्हती. यावेळेला निश्चितपणे उमेदवार उशिरा आला आहे ही गोष्ट खरी आहे. पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष शिक्षक किंवा पदवीधर निवडणुकीमध्ये 1 ते 1.5 वर्षापूर्वी उमेदवार जाहीर करेल, हा निर्णय आता जवळपास आम्ही घेतला आहे. सर, बरं, आता औरंगाबादवरून आपण नागपूरकडे जाऊया. त्याची तर जबाबदारी तुमची होती. व्हॉट वेंट रॉंग? नाही, नागपूरच्या निवडणुकीमध्ये सुद्धा हीच परिस्थिती आली की नागपूरच्या निवडणुकीमध्ये जे आम्हाला वाटलं की मार्चमध्ये निवडणूक आहे. ओके. आणि साधारण आम्ही ठरवलं होतं की कोरोनाचं संक्रमण आहे, शासकीय नोंदणी झाली आहे आणि शासकीय नोंदणीनंतर आमची नोंदणी होईल. पण जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हे 3 महिने आम्ही गृहीत धरले होते की आम्ही नोंदणी करू. आम्ही नोंदणीच त्या ठिकाणी नागपूरमध्ये केली नाही, आणि साधारणतः शासकीय नोंदणी मोठी झाली. साधारणतः जे उमेदवार होते काँग्रेसचे, त्यांनी 2 वर्षापूर्वीपासून तयारी सुरू केली होती, आणि आम्ही अचानक निवडणुकीच्या फॉर्म भरण्याच्या 3 दिवसापूर्वी निवडणुकीचा उमेदवार दिला. आणि जे नोंदणी करण्याची योजना आम्ही जानेवारी ते मार्च तयार केली होती ती नेमकी फसली, कारण आम्हाला वाटलं निवडणूक मार्चमध्ये येईल, आणि त्या निवडणूक अचानक 25 दिवसात लागल्यामुळं त्या ठिकाणी आम्ही 30-35 हजार जे कॅडर मतं आहेत, जे आमचे परंपरागत मतं आहेत, जी मागच्या काळातली यादी स्क्रॅप झाली होती, मागच्या काळात यादी स्क्रॅप झाली, यावेळी नवीन नोंदणी करावी लागली. ती यादी जर स्क्रॅप नसती झाली तर या ठिकाणी पराभव झाला नसता. सर, मी आता जागरणचंच हे बघत होतो विश्लेषण. पिछले 58 साल से जनसंघ और भाजपा के ही कब्जे में रहती है नागपूर की सीट. सो नोंदणी वगैरे, तुम्ही एवढे सीझन्ड पॉलिटिशियन आहात, 3 वेळेला आमदार राहिलेले आहात, मंत्री राहिलेले आहात, हे आर्ग्युमेंट कुणाला पटेल? महाराष्ट्र बघतोय तुम्हाला. समथिंग वेंट रॉंग देअर. काही चूक नाही आहे,
आपण जर नागपूरच्या कुठल्याही त्या ठिकाणी कानाकोपऱ्यात गेले तुम्हाला हेच सांगतील की आमचं संघटन आमचे कार्यकर्ते हे रात्रंदिवस मतदाराच्या त्या ठिकाणी संपर्क होते. पण मी सांगितलं की 2 वर्षापासून अभिजित वंजारी यांनी काम चालू केलं होतं. आम्ही नोंदणी करताना साधारणतः जानेवारी फरवरी मार्च हा आमचा टार्गेट होता. निवडणुकीचा उमेदवार नक्की उशिरा आला हे त्या ठिकाणी मान्य आम्ही करतोय. आणि चुकलाही म्हणजे स्टँडिंग जो आमदार होता त्यांना वगळून नाही, संदीप जोशी यांना देणं. या निवडणुकीमध्ये नागपूरच्या निवडणुकीत आपल्याला सांगतो साधारणतः 58 वर्षाचा जर आपण अभ्यास केला हो तर त्या उमेदवारीकडे कोणीच लक्ष येत नाही नागपूरमध्ये. हे गृहीत नागपूर धरतात. ही खऱ्या अर्थाने परंपरागत सीट होतीच होती. करेक्ट. 58 वर्षापासून सीट ती कुणाला जाईल हे आम्ही कधी स्वप्नही बघितलं नव्हतं. पण पराभव झाला. पराभव झाल्याचे कारण नक्की 2 आहे की जुनी यादी स्क्रॅप होणे, राईट. नवीन नोंदणी बिलकुल न होणे, तो स्पेस न मिळणे. आणि म्हणून नागपूरमध्ये सुद्धा 2 वर्षापासून ज्यांनी नोंदणी केली तो त्या ठिकाणी नोंदणीमध्ये टिकून राहिला, मतदारामध्ये टिकून राहिला. आम्ही नोंदणी नाही केली म्हणून आम्ही मागे गेलो. हाच त्यातला फरक आहे. मी इथे काही कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करावी म्हणून तुम्हाला हे प्रश्न विचारत नाही, कारण कॅन्डिडेट आपलं कॉन्व्हर्सेशन सुरू आहे. जो विद्यमान आमदार आहे त्याला बसवून ज्यावेळेला नवीन उमेदवार आणला जातो तो फरक पडतोच ना. आणि त्याच्यावरती एक शिक्का असतो की ही इज अ मॅन ऑफ देवेंद्रजी फडणवीस. नाही, नागपूरमध्ये काही असं देवेंद्रजी फडणवीस यांचे ते जोशी उमेदवार आहेत आणि सोले नाही असं कधीच नाही आहे. तुम्ही नागपूरच्या ग्राउंड रियालिटीचा अभ्यास करा. हो, तिथे सोले किंवा जोशी हा विषयच त्या ठिकाणी नव्हता. मी बोलतो बरेच पत्रकारांना नागपूर. नाही, तरी मी आपल्याला आवर्जून सांगेल की तिथे केवळ आणि केवळ नोंदणीच हाच विषय आमच्या त्या ठिकाणी मी सोलेंनी उमेदवारी त्यांना दिली नाही त्यामुळे काहीही फरक पडलेला नाहीये. मला वाटत नाही की त्याच्यामध्ये काही फरक पडला. उमेदवारीमध्ये नागपूरमध्ये फरक पडत नाहीये. उमेदवारीमध्ये फरक केवळ फरक पडतोय तो नोंदणीमध्ये फरक पडतोय आणि जुनी यादी स्क्रॅप झाल्यामुळे फरक पडतोय. काही शासकीय नोंदणीमध्ये सुद्धा जे डायरेक्ट मतदार नोंदवले गेले साधारणतः त्या मतदाराचा कौल सुद्धा महाविकास आघाडी सरकारच्या बाजूने राहिला, थोडा राहिला. आणि आमची नोंदणी ही 10% झाली नाही. आमचे 50,000 मतं. आज आपण विचार करा, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या घरातले 3 मतं नाही आहे, गडकरी साहेबांच्या घरातले 3 मतं नाही आहे. हे मोठे उदाहरण झाले. पण छोटे छोटे उदाहरण घेतले तर एका घरातले 10 मतं नाही आहे. मागची यादी रिपीट व्हायची, त्यामध्ये एकूण यादीच्या 90% मतं कॅडर असायचे. यावेळी त्या ठिकाणी अच्छा जी नोंदणी झाली त्या नोंदणीमधले काही नाव आले नाही. म्हणजे आम्ही जे फॉर्म दिले मला वाटतं त्याच्यामध्ये काही संशोधनाची गरज आहे की आम्ही 18,000 फॉर्म दिल्यानंतर आमच्या लोकांनी 18,000 फॉर्म भरल्यानंतर ते फॉर्म गेले कुठं. ते सत्तेच्या राजकारणामध्ये तर ते फॉर्म गायब झाले नाही असे आम्हाला शंका येत आहे. हा सर एक्सक्यूज झाला ना, कारण 58 वर्ष जी जागा तुमच्याकडे आहे, जिथे संघाचं मुख्यालय आहे, जिथे नितीनजी गडकरी आहे, जिथे देवेंद्र फडणवीस आहेत, ती जागा जाते आणि तरीही तुम्ही कॅन्डिडेट कॉन्व्हर्सेशनमध्ये असं म्हणता की अमकेने असं केल्यामुळं माझ्यासारख्या पत्रकाराला ज्याचा अभ्यास करायचा प्रयत्न असतो त्याला असं वाटतं की समथिंग इज देअर, की जे नीट झालं नाही, कॅन्डिडेट चुकले, त्याच्यात तुमच्यात गटबाजी होती, गडकरी साहेबांनी त्यात पुरेसं लक्ष दिलं की नाही दिलं, आणि अंतिमता रिझल्ट असा की संघाच्या मुख्यालयाचा उमेदवार पडला, 58 वर्षानंतर पडला. नाही, गडकरी साहेबांनी स्वतः 2 रॅली केल्या, 2 मेळावे केले. तसे गडकरी साहेब या निवडणुकीमध्ये फार त्या ठिकाणी पहिल्याही निवडणुकीत तुम्ही अनिल सोलेच्या पहा, गडकरी साहेबांच्या काही फार सभा झाल्या नाही. त्यावेळी स्वतः निवडणूक अनिल सोले आणि आम्ही माननीय देवेंद्रजी आणि आम्ही, गडकरी साहेब फार नाही यायचे निवडणुकीमध्ये. यावेळी जेवढं मागच्या वेळेला त्यापेक्षा जास्त आले. तो मी वारंवार सांगतोय की नागपूरच्या निवडणुकीमध्ये केवळ आणि केवळ मी निवडणूक प्रमुख होतो. मला संपूर्ण त्या ठिकाणी त्या निवडणुकीचं संपूर्ण 20 दिवस मी पूर्ण वेळ काम केलंय. त्या निवडणुकीमध्ये जे मतदार आम्ही फोन करायचो, बोलायचो, ते सांगायचे की आमची नोंदणी तर अभिजित वंजारींनी केली आहे, त्यामुळे ज्यांनी नोंदणी केली त्याला आम्ही मत देऊ. आम्ही फसलो. पण मग आधीच्या आमदारांनी काही केलं नाही का? नाही, त्यांनी नोंदणी, आम्ही फसलो ना. आम्ही जानेवारी फरवरी मार्चच्या नोंदणीचा जो त्या ठिकाणी कार्यक्रम ठरवला, जी मतदार यादी स्क्रॅप झाली, ती स्क्रॅप झालेली मतदार यादी आम्ही जानेवारी फरवरी मार्चमध्ये त्या यादीला पूर्ण कव्हर करणार होतो. पण आता मी सांगितलं की एक तर 18,000 फॉर्म जे होते ते कलेक्टर ऑफिसमध्ये सबमिट झाले होते. सर, संदीप जोशी ॲज ए उमेदवार म्हणून मतदारांना भावले का?
मग इतके मतं कसे मिळाले? कमी पडलेले त्यांना. नाही, इतके मतं मिळाले ना. मला सांगा की मग भावलेच नसते तर मतं कसे मिळाले असते? मतं मिळालेत, पराभव झाला, नक्की पराभव झाला. पराभवाचे कारण मीमांसा आम्ही करतोय. दीड ऍज वर्ष अ टीम म्हणून एकत्रित होतात सगळेजण. एकत्र मी आपल्याला जाणीवपूर्वक सांगेल, मी स्वतः या निवडणुकीचा प्रमुख होतो. माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार होते, आमचे सर्व आमदार खासदार, आमची टीम, कुठेही आम्ही त्या ठिकाणी कमी पडलो नाही. कुठेही आम्ही आणि नागपूरच्या विदर्भातल्या कुठल्याही टीममध्ये, इथेही आता मराठवाड्यात मी फिरतोय, कुठेही गटबाजी नाही. गटबाजी हा विषय भारतीय जनता पार्टीत बिलकुल नाही आहे. आणि मला गटबाजी फक्त एकच प्रश्न पडतो की जिथे संघाचं मुख्यालय आहे तिथे तुम्ही आहात, तुम्हीच म्हणालात मुनगंटीवार साहेब आहेत, पण पोस्ट इलेक्शन नंतर सुद्धा नागपूरमधल्या पराभवाची कुणीच जबाबदारी घेतलेली नाही. नायदर देवेंद्रजी फडणवीस और तुम्ही तर ठीक आहे, म्हणजे आता तुम्ही महामंत्री या पदावरती आहात, म्हणजे तसं पक्ष संघटनेत आहात. बाकीच्या कुठल्याही मंडळींनी म्हटलं नाही की हो ही माझी जबाबदारी आहे की एक तर उमेदवार चुकला किंवा व्हॉट एव्हर जे काही रिझन्स असतील. तर महाराष्ट्रामध्ये झालेलं डिबॅकल, त्यातल्या त्यात विजवी नागपूरमध्ये झालेलं मोठं डिबॅकल, ह्याची माझी जबाबदारी आहे. हो, आता निवडणूक प्रमुख म्हणून माझी जबाबदारी आहे ना. हा, त्याच्याशिवाय आणखी काही लोक होती ना त्याच्यामध्ये. माझी जबाबदारी जास्त होती. माझी जबाबदारी त्याकडे जास्त आहे की मी निवडणूक प्रमुख होतो. ही तुमचा मनाचा मोठेपणा आहे. नाही, निवडणूक प्रमुख म्हणून जास्त जबाबदारी माझी असल्यामुळे ती जबाबदारी जास्त माझीच आहे की मी निवडणूक त्याच्याशिवाय मग आणखी कोणाची जबाबदारी आहे? जास्त माझीच आहे. मान्य कारण मी निवडणुकीचा प्रमुख असल्यामुळं जर मी निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारली असेल, पक्षाने दिली असेल, तर मी स्वीकारली. त्याचा जबाबदारी मी तेवढाच आहे. आणि त्यामुळं आम्ही विश्लेषण करताना एवढंच त्या ठिकाणी, म्हणजे काही लपवाचं विश्लेषण नाही आहे. मी लपवालपी बिलकुल करणार नाही. एक संघ होतो, एक दिलाने होतो, काम एक दिलाने आम्ही करत होतो. पण शेवटी लक्षात आलं की बाबा रे, आपण त्या ठिकाणी 40,000 मतं नोंदणी करू शकलो नाही. 40,000 मताची नोंदणी होत नाही तर मग कसं काय निवडणूक जिंकणार आहे? तुम्ही हे जे म्हणत आहात ते महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना आपण जज करण्यासाठी सोडू, पण हा खरंच तुमच्या मनाचा मोठेपणा आहे की तुम्ही ती जबाबदारी घेतली. मी पुन्हा हा प्रश्न विचारतो, इतर कोणाची ती जबाबदारी नाही आहे का? आणि असतील तर ती कोण मंडळी आहे? नाही, इतर कोणाची जबाबदारीपेक्षा जिथं आम्ही चुकलो आहे त्या चुका दुरुस्त करणे हीच त्यातला मतदार्थ आहे. राईट. आम्ही चुकलो आहे नोंदणी करताना, आम्ही चुकलो आहे. ही निवडणूक 58 वर्ष झाली आमची आहे, ही कोणीच आम्हाला हरू शकत नाही. त्यामुळं याच्यामध्ये थोडासा आम्ही गाफीर राहिलो. डिफेन्स तयार करून ठेवला की एक्झॅक्टली. मी तुम्हाला हे सांगेल की मतदारांची नोंदणी झाली. माझ्याही मनात असं होतं की आपल्याला 58 वर्ष निवडणूक आम्ही जिंकतोय, कोण आपल्याला हरवतोय. त्या ठिकाणी मी तेवढ्याच याच्यामध्ये होतो. सर, मी एक फक्त जागरणचा एक कोट तुम्हाला वाचून दाखवतो, मला फार महत्वाचा वाटला. महाराष्ट्र विधान परिषद के चुनाव में भाजपा को मिली हार ने उसकी हैदराबाद की जीत का रंग फीका कर दिया है. खास तौर से नागपुर स्नातक सीट पर हुई पराजय ने विरोधियों को संघ की ताकत पर भी सवाल उठाने का मौका मिला है. आणि त्यात हे सगळ्यात असं म्हणतात की यदि हां हे त्यांनी जो विश्लेषण केलं ते म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स आणि एक्झॅक्टली ग्राउंड रियालिटी काय आहे त्याचा न आलेला अंदाज. हे जागरणचं गुगलवरती आहे, प्रेक्षकांनो तुम्ही ते बघा. मला फार ॲप्ट वाटलं हे विश्लेषण. ओव्हर कॉन्फिडन्स होता, आपल्याला ग्राउंडची रियालिटीच माहिती नव्हती. नाही, मी आधीच सांगितलं की थोडासा ओव्हर कॉन्फिडन्स आमचा होता की 58 वर्ष जी सीट हरत नाही ती आता कशी हारणार. आणि त्यातल्या त्यात मग मी आधीच सांगितलं की आम्ही नोंदणी करण्यामध्ये पक्ष म्हणूनही त्या ठिकाणी समोर आलो नाही. निवडणुकीचा उमेदवार साधारणतः शेवटी आला आणि जो निवडणुकीचा उमेदवार असतो साधारणतः तो लिडिंग करतो. आणि 1.5 वर्षापूर्वी उमेदवार दिला असता तर त्यांनी लिडिंग केली असती. साधारण सर्वात महत्वाचं 18,000चे फॉर्म आम्ही भरले होते, ते 18,000 फॉर्मची नोंदणीच झाली नाही. पण हे सारं असेल बाजूला करू, आम्ही हरलो, ही जबाबदारी माझी आहे. आणि पुढच्या काळामध्ये मी आपल्याला दाव्यानं सांगेल, पुढच्या काळात आम्ही हा पराभव खेचून आणू. राईट. आणि 58 वर्षाचा हा जो पराभव झालाय हा होणार नाही, विजय होईल. 58 वर्षानंतर जो आमचा पराभव झाला हा आम्ही खरंच दिवाळी आम्हाला लागलेला आहे. ठीक आहे. आणि तो पराभव पुन्हा होणार नाही. सर, आपण याची पूर्ण काळजी आम्ही घेणार आहोत. सर, आपण पुढच्या टप्प्याकडे जाऊ, फार थोड्याच वेळात मी घेणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने मी जे इंट्रोडक्शनला सांगितलं की त्यांच्या पराभूत उमेदवारांची चर्चा केली, कारणं जाणून घेतली. तुम्ही ज्या वेळेला मंत्रिमंडळात होतात सर्वात ऊर्जावान मंत्री अशी तुमची प्रतिमा होती. राईट. माझा प्रश्न थोडासा ॲरोगंट वाटेल तुम्हाला. एवढा ऊर्जावान मंत्री, एवढा सक्षम आमदार, आता ज्या वेळेला आमदार नाही आहे त्यावेळेला तुम्हाला पर्सनली हर्ट नाही होत?
नाही, मला कधीच याचं दुःख होत नाही. कारण ज्या पक्षाने मला 15 वर्ष विधानसभेचं तिकीट दिलं, महाराष्ट्राचे 2 प्रमुख खात्याचा मंत्री केलाय, 3 जिल्ह्याचं पालकमंत्री पद मला त्याच्याकडे दिलं आणि एखाद वेळी मला सांगितलं की बाबा तुम्ही आता यावेळी पूर्व विदर्भाच्या प्रचारात पूर्ण वेळ राहा, निवडणुकीनंतर काही निर्णय करू. तर मला असं वाटतं की 3दा आमदार राहिलो आहे, त्यामुळं आमदार झालंच पाहिजे अशी काही खूप काही इच्छा अपेक्षा आणि खूप मनात दुःख वाटण्यालायक नाही. पण त्या ठिकाणी एवढंच सांगेल की एकदा पक्षाने घेतलेला निर्णय तो योग्य असेल असा विचार करून कामाला लागलं पाहिजे. मी ज्या दिवशी निवडणुकीत नव्हतो, माझं तिकीट कमी केलं, त्याच्या अर्ध्या तासात मी कामाला लागलो आणि महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भामध्ये 32 विधानसभा मी कॉन्सन्ट्रेट केल्या. माझी विधानसभा जी एक नवीन कार्यकर्त्याला दिली ती निवडून आली आणि पूर्ण वेळ तेव्हापासून मी काम करतोय. माझ्या मनात कधी येत नाही की बाबा माझं तिकीट कापलं आहे, मला त्या ठिकाणी पक्षाने त्या ठिकाणी तिकीट दिलं नाही आहे. उलट आता मी महाराष्ट्राचा जनरल सेक्रेटरी म्हणून काम करतोय, विदर्भाचा प्रमुख म्हणून काम करतोय, महाराष्ट्राच्या प्रमुख कोर ग्रुपमध्ये माझा समावेश आहे. त्यामुळे मला पक्ष संघटनेमध्ये आज जबाबदारी मिळाली आहे, त्या जबाबदारीत मी खुश आहे आणि पूर्ण वेळ मी काम करतोय आणि पूर्ण वेळ काम करणार आहे. सर, अगेन पुन्हा तुमच्या मनाचा हा मोठेपणा आहे की तुम्ही ही सगळी गोष्ट पुन्हा वारंवार सांगितली, फेसबुकच्या माध्यमातून सांगितली. खरं म्हणजे हे पक्ष संस्कार काय असतात ते तुमच्यातनं दिसतंय. पण असं म्हणतात की तुमची उमेदवारी डावलल्यामुळं पूर्व विदर्भामध्ये आणि खास करून विदर्भाच्या पट्ट्यामध्ये भाजपला नुकसान झालं. ही गोष्ट खरी आहे की काही कार्यकर्ते जनता नाराज झाली होती, पण त्यांना त्या ठिकाणी समजवण्यामध्ये मला यश प्राप्त झालं. पण ते रिझल्टमध्ये नाही दिसलं. तर त्याचे अनेक कारणं आहेत. साधारणतः निवडणुकीमध्ये काही सीट्स आमच्या गेल्या, त्याचे एकमेव एकच कारण आहे की माझी तिकीट उमेदवारी कापली. अनेक कारणं आहेत. पण वन ऑफ द रिझन होतं ते की तुमची उमेदवारी कापणं. नंतर जे पोस्ट इलेक्शन अनालिसिस झालं त्याच्यात असं लक्षात आलं की एक ऊर्जावान मंत्र्याला आपण काही कारण नसताना घरी बसवलं आणि मग विदर्भातल्या सीट्स कमी झाल्या. नाही, काही जनता ही नाराज त्याकरता झाली की 3 जिल्ह्याचा पालकमंत्री, राज्याचा ऊर्जामंत्री म्हणून, पण त्यांना हे मी समजू शकलो नाही की बाबा निवडणुकीनंतर मला जबाबदारी मिळणार आहे. आता मला प्रचाराची व्यवस्था उभी करण्यासाठी पक्षाने सांगितलं आहे. पण मला सांगितलं होतं की तुम्ही 32 पूर्व विदर्भाच्या सर्व सीटवर कॉन्सन्ट्रेट करा, त्या ठिकाणी पूर्ण वेळ प्रचारात करा. देवेंद्रजी महाराष्ट्र पाहणार आहे, इकडे विदर्भात त्या ठिकाणी सुधीर भाऊन तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. मी त्या ठिकाणी मला जी जबाबदारी त्यावेळी सांगण्यात आली होती तिकीट कमी करताना, आणि हे सांगितलं होतं की तुमची विधानसभा निवडून आली पाहिजे. माझी विधानसभा निवडून आली. 32 विधानसभेचा मी प्रचार प्रमुख म्हणून काम केलं आणि 15 वर्ष आमदार एखाद्या पक्षाने केल्यानंतर त्या पक्षाने एक वेळा सांगितलं की थांबा, मग थांबलंही पाहिजे ना, काय त्याला प्रॉब्लेम आहे. तुम्हाला आज तरी कळालं का की ही कारणं होती की ज्या कारणामुळे तुम्हाला उमेदवारी मिळाली नाही? नाही, मला असं वाटतं की मला फक्त प्रचार प्रमुख म्हणून व्यवस्था उभी करण्यासाठी जबाबदारी दिली, तेवढंच मला कारण सांगितलं आणि त्या कारणानेच सांगितलं की तुम्ही थांबा, आपल्याला आता प्रचाराकरता आणि प्रसाराकरता संघटनेकरता काही लोकांची गरज आहे. त्यामध्ये पण हे तुमचं वय नाहीये आणि तुम्ही सर्वात ऊर्जावान मंत्री, तुमच्याकडे असलेला एक मोठा ओबीसीचा चंक, इतका मोठा चंक की तुम्हीच सांगत आहात की जो नाराज झाला, ज्यांना कन्व्हिन्स करण्यात तुम्ही कमी पडलात. अशी काय कारण होती की जी महाराष्ट्राला कळलेलीच नाहीत? की हे कारण होतं की श्री बावनकुळे यांना आपण घरी बसवलं? आय एम सॉरी, जरा थोडं मी हार्ड शब्द वापरला. नाही, खरं आहे की थोडासा जनतेमध्ये संभ्रम झाला की माझं तिकीट किती सीटवरती परिणाम झाला असं तुम्हाला वाटतं तुमच्या संभ्रमामुळे? आपण कॅन्डिड कॉन्व्हर्सेशन करत आहोत आणि इलेक्शन झाल्याच्या 1 वर्षानंतर बोलत आहोत. मी कुठल्याही कॉन्ट्रोव्हर्सीसाठी तुम्हाला विचारत नाही. एक जी प्रिन्सिपल अपोजिशन पॉलिटिकल पार्टी असते तिची गणितं कुठं चुकतात ते आपण महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना सांगतोय. किती मतदारसंघात परिणाम झाला? साधारणतः मी 3 जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम केलं आहे आणि पूर्ण वेळ मी मागच्या 8 वर्षापासून 4 लोकसभा आणि 32 विधानसभा साधारणतः मी माझ्या संघटन कौशल्यावरती क्षेत्रामध्ये येतात आणि त्यामुळे थोडासा नाराजी झाली नक्की. पण मी त्यांना वारंवार प्रचार सभेच्या माध्यमातून मी माननीय सर तो वेळ कमी होता, कारण कुणालाही वाटलं नव्हतं की बावनकुळे यांचं तिकीट कापलं जाऊ शकतं. त्याच्यात बरेच ड्रामा झाले तर ते जाऊ द्या, कारण ते बिहाइंड द कर्टन खूप गोष्टी घडतात. तो वेळ कमी पडला आणि पराभव झाला. श्री बावनकुळे यांचं तिकीट कापणं इलॉजिकल होतं. कारणही कळलं नाहीत लोकांना, आजही कळत नाहीये.
मी वारंवार सांगतोय की मला जे कारण सांगितलं ते एवढंच सांगितलं की तुम्हाला प्रचारामध्ये राहायचं आहे, तुम्हाला संघटनात्मक काम करायचं आहे, संघटनेमध्ये सक्रिय राहायचं आहे, हेच कारण मला सांगण्यात आलं. आणि त्यामुळं आणि मलाही असं वाटलं की ठीक आहे, 15 वर्ष आमदार राहिलो आहे, मंत्री राहिलो आहे, 3 जिल्ह्याचा पालकमंत्री राहिलो आहे, त्यामुळं मलाही खूप काही त्याचं वाईट वाटलं नाही. पण मतदारांना, जनतेला थोडं वाईट वाटलं, त्यामुळं काही सीट्सवर फरक पडला, ही गोष्ट खरी आहे, ती नाकारता येत नाही. पण मला काही पक्षाच्या काढून बाहेर फेकलं का, मला हे पक्षात तुमच्यावर पक्षाचे संस्कार आहेत. म्हणजे इथे तुमच्या जागी कोणीही मनुष्य असता तर त्यांनी काय केलं असतं, आणि महाराष्ट्रात अशी असंख्य उदाहरण आहेत. नाही. पण मला सांगा की जो पक्ष आपल्याला 15-15 वर्ष विधानसभा देतो, जो पक्ष इतकी मोठी उंची येतो, आपली ताकद नसताना तुम्हाला त्या ठिकाणी एवढं मोठं करतो, आणि एखादा निर्णय तुमच्या विरुद्ध झाला म्हणून तुम्ही त्या ठिकाणी अचानक पक्षाला त्या ठिकाणी चूक आहे, नेते वाईट आहे, पक्ष चूक आहे, या भूमिकेतनं नाही गेलं पाहिजे. सर, मी तुम्हाला थेट प्रश्न विचारतो, तुमची उमेदवारी कापण्यामध्ये श्री देवेंद्र फडणवीस यांचा वाटा होता का? मी आपल्याला सांगतो की माझी उमेदवारी कापण्यामध्ये माननीय देवेंद्रजीचा किंचितही वाटा नव्हता. ना केंद्रीय स्थानी असलेल्या कोणत्या नेत्याचा वाटा होता, ना नितीन गडकरी साहेबाचा वाटा होता. मला त्यांनी एक यशस्वी त्या ठिकाणी प्रचार करू शकतो या भूमिकेतनं त्यांनी मला जबाबदारी सोपवली होती. तुम्हाला पटलं ते? आता मला त्या ठिकाणी की पटवून घेतलं तुम्ही? आतापर्यंत जी जबाबदारी दिली ती दिली आणि ती निभावली मी. त्यामुळे ती पटो की न पटो, एकदा पक्षाने निर्णय घेतला, पक्षाने सांगितलं की तुम्ही हे काम करा, ते तुम्ही केलं, ते करायला पाहिजे. आजही मला सांगितलं पक्षाने की बाबा महाराष्ट्र जनरल सेक्रेटरी म्हणून काम करा. आता मला सांगितलं की विदर्भचे इंचार्ज तुम्ही राहा, मी विदर्भाचा इंचार्ज आहे आता. मला आज सांगितलं की मराठवाड्यामध्ये तुम्ही जाऊन आज प्रवास करा, मी 5 दिवस प्रवासाला आहे. साधारणतः मला असं वाटतं की ज्या पक्षात राहायचं आहे त्या पक्षामध्ये त्याचे नियम पाळले गेले पाहिजे. पक्षामध्ये राहून पक्षाचा त्या ठिकाणी कुठेही नुकसान होणार नाही. पण तुम्हाला उत्सुकता नव्हती का की आपलं काय, कुठल्या कारणामुळे असं तर होणार नाही? तुम्ही आलात, तुम्हाला थेट सांगितलं की नाही, तुम्हाला नाही निवडणूक लढवायची, एक क्युरिओसिटी असणार तुम्हाला. आज तरी तुम्हाला कळले का ही ती खरी कारणं होती? मला एवढंच कारण कळलं आहे की प्रचार यंत्रणेत तुमची गरज आहे. यू आर अवॉइडिंग माय क्वेश्चन. नाही, प्रचार यंत्रणात माझी गरज आहे आणि संघटनेत माझी गरज आहे असं सांगण्यात आलं. चांगल्या नेत्याचं लक्ष नाही हे बघा. पक्षाने त्यांना, म्हणजे महाराष्ट्रातला प्रेक्षक किती सुज्ञ आणि नेता कसा असावा, तर श्री बावनकुळे यांच्यासारखा असावा. त्यांनी ते किती, मी त्यांना प्रश्न विचारतोय पण ते सक्सेसफुली अवॉइड करतायत. पण मी पुन्हा एकदा सांगतो की माझ्यासारख्या पत्रकाराला, ज्याचा अभ्यास म्हणून ह्याच्याकडे बघतो, त्याला खरंच आश्चर्य वाटतं ज्या वेळेला काही अनावश्यक लोकांची नावं आहेत. आता तुम्ही म्हणाल की केंद्रीय पातळीवरच्या कुठल्याही नेत्याचा संबंध नाही, देवेंद्रजींचा संबंध नाही, नितीन गडकरींचा संबंध. अरे मग तिकीट कापलं कोणी? सगळ्यात मोठा प्रश्न आहे महाराष्ट्राला पडलेला. कॅमेरामन, तुम्ही अँगल नीट घ्या प्लीज. महाराष्ट्राला पडलेला हा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाची तुम्ही मला सांगायला पाहिजे. मी आपल्याला खूप जाणीवपूर्वक सांगतो आहे की माझं तिकीट ना केंद्राने कापलं ना राज्यांनी कापलं, कोणत्या नेत्याचा कुठलाही त्यामध्ये रोल नाही आहे. माझ्या तिकीटमध्ये केवळ मी प्रचार प्रमुख राहावे, मी महाराष्ट्राच्या संघटनेत पूर्ण वेळ काम करावे, एवढाच त्याचा मतितार्थ आहे, दुसरा नाही. ते जे बोलतायत त्यातनं त्यांचा कॉन्फिडन्स पण येतोय. पण खरंच तुमचं कौतुक आहे. आता मला सांगा की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला जे अपेक्षित यश मिळालं नाही त्याची कारणं काय? नाही, अपेक्षित यश मिळालं. कारण पहा, देवेंद्र स्ट्राईक रेटवरती जाऊ नका. 70चा स्ट्राईक रेट आहे वगैरे, ते ठीक आहे, पण विदर्भात सुद्धा अपेक्षित यश नाही मिळालं. अपेक्षित म्हणतोय मी, मला मान्य आहे 105 जागा बीजेपीनं जिंकलेल्या आहेत, पण तुम्ही जे कॅल्क्युलेशन 120-130 जागांचं लावलेलं नव्हतं ते मिळालेलं नाही. आपण कॅन्डिड कॉन्व्हर्जेशन करत आहोत. नाही, मी आपल्याला वारंवार सांगतोय की माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये गव्हर्नमेंट दिलंच लोकांनी. शिवसेना भाजपाची युती म्हणून लढलो आम्ही, आणि माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या समोर माननीय प्रधानमंत्री मोदींच्या सभेमध्ये देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री होतील हे शिक्कामोर्तब झालं. त्यावेळी उद्धवजी ठाकरे साहेबांनी का स्टेजवर उठून सांगितलं नाही की बाबा नको, नाही 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 आम्हाला हे मान्य नाही आहे, मोदीजी, अमितजी, की थांबा तुम्ही, हे आम्हाला कॅन्डिडेट मान्य नाही आहे मुख्यमंत्री पदाचे. तेव्हा तुम्ही मूग गिळून बसले होते. तुम्ही त्या ठिकाणी देवेंद्रजीला मान्यता दिली, जॉईंट सभा केल्या, सर्व. पण ते असं म्हणतात की देवेंद्रजींचीच खूप इच्छा होती की शिवसेनेबरोबर जायचं. तुमच्यासारखी काही मंडळी, मला माहित नाही तुमची त्यावेळेची काय भूमिका आहे, पण काही मंडळी अशी होती की ज्यांना असं वाटत होतं की नाही, शिवसेनेबरोबर नाही गेलं पाहिजे. नाही, मी आपल्याला जाणीवपूर्वक सांगेल की आम्ही एकटे लढलो तरी 150च्या वर आलो असतो. ग्रेट. पण
आम्हाला आम्हाला आपल्याला भाऊ सोडायचे नव्हते, आम्हाला आमचा परिवार सोडायचा नव्हता. पण ही चर्चा होती पक्षात. शिवसेनेला आम्ही परिवार मानत होतो. शिवसेनेचे अनेक, मी नागपूरचं सांगतो, हो. रामटेकचे खासदार शिवसेनेच्या सीटवर कधीच निवडून येऊ शकत नाही. पण माननीय उद्धवजींनी माझा हात पकडला, विमानतळावर सांगितलं हे सीट तुम्हाला निवडून आणायची आहे, ही माझी सीट आहे, याला मदत करा. मी रात्रंदिवस जीवाचं रान करून ती सीट निवडून आणली. तात्पर्य आम्ही भाऊ होतो. राईट. त्यांनी विश्वासघात केला थोडक्यात. आणि त्यानंतर भाऊ म्हणून जेव्हा विषय आला तेव्हा देवेंद्रजींनी हे नाही पाहिलं की मी 288 सर्वे होता आमचा, 288 आम्ही लढलो असतो तरी साधारणतः 160 सीट आम्ही निवडून आलो असतो. पण आम्ही आपल्या भावाला सोडायचं नाही हे ठरलं होतं. त्यांनी मग अनाचारी दुराचारी भावना तयार केली आणि ते सोडून गेले, त्यांची जबाबदारी आहे. देवेंद्रजी कधी असे वागले नाही. देवेंद्रजी हे चांगलेच वागले आणि शेवटपर्यंत त्यांच्यासोबत राहण्याचा आम्ही निर्णय घेतला. पण लोकसभेच्या वेळी कधी एवढ्या जागा त्यांच्या आल्या नसत्या ना. लोकसभेला आम्ही रात्रंदिवस एक केला की आपला विधानसभेत आम्हाला युती करायची आहे. त्यांनी म्हटलं लोकसभेत युती करा, विधानसभेत आम्ही युती करू. आणि त्यामुळे या पद्धतीनं महाराष्ट्राच्या जनतेला फसवणूक केली. उद्धवजी आणि त्यांच्या शिवसेनेच्या सर्व टीमनी महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक केली आहे, भाजपची नाही. महाराष्ट्राच्या जनतेची त्यांना उत्तर द्यावे लागते. त्याबद्दल त्यांची एक स्वतःची बाजू आहे, ते त्याचं तुम्ही विश्लेषण केलेलंच असणार. मला शिवसेनेच्या नेत्यांना ज्या वेळेला संधी मिळेल त्यावेळेला मी हा जरूर बावनकुळेजी यांचा प्रश्न उपस्थित करेन. कारण महाराष्ट्राला माहिती आहे की युती म्हणून ही निवडणूक झाली होती आणि शिवसेनेने नंतर वेगळी भूमिका घेतली. अर्थात शिवसेनेचा त्याबद्दलचा स्टँड हा वेगळा असू शकतो. अगदी पुन्हा मी हाच प्रश्न रिपीट विचारतो की जे तुम्हाला अपेक्षित असलेलं यश होतं भारतीय जनता पार्टीला ते का नाही मिळालं? नंतर पोस्ट इलेक्शन अनालिसिस तुम्ही केलेलं आहे, मला माहिती आहे. त्याच्यात काय काय मुद्दे होते की ह्या कारणामुळे ते नाही मिळालं? असं आहे की आम्ही मोठ्या प्रमाणावर शिवसेनेकरता सीट सोडल्या. राईट. एक आणि मोठ्या प्रमाणावर जिंकणाऱ्या सीट सोडल्या. आज उस्मानाबादचा विचार करा. उस्मानाबाद भारतीय जनता पार्टी 4 विधानसभा आणि त्या ठिकाणी लोकसभा लढली तर आम्ही निवडून येतो. या ठिकाणी आमच्या 3 सीट या ठिकाणी गेल्या. मी सर्वात मोठं कारण सांगतो, जर भारतीय जनता पार्टीचं सर्वात मोठं विश्लेषण काय करायचं असेल तर भाजपा एकटी लढली तरी 160 निवडून आल्या असत्या. आम्ही शिवसेनेला आपला भाऊ समजून त्या ठिकाणी सोबत घेतलं, पण त्यांनी आमचा खूप लॉस झाला आणि आम्ही आपली इमानदारी पार पाडली. ते त्या ठिकाणी जागले नाही. पण असंही म्हणतात की मधल्या काही काळामध्ये तुमच्या 5 वर्ष सत्ता काळामध्ये अशा काही गोष्टी घडल्या की ज्यामुळे तुमचा जो कोर वोटर आहे, जो माधव आहे, तो माधव डिस्टर्ब झाला आणि जो अप्पर कास्टवाला वोटर जो तुम्हाला कायमस्वरूपी मतदान करतो तोही डिस्टर्ब झाला. नाही, आम्ही ज्या पद्धतीने डेव्हलपमेंट म्हणून राजकारण केलं त्या पद्धतीने महाराष्ट्राच्या जनतेला आमचं काम योग्यच वाटलं. प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात जे काम उभं झालं इतकं मोठं यश मिळालं ना. शिवसेनेचा कुठला नेता होता की ज्याने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेले? देवेंद्रजीच गेले ना. आणि शिवसेनेच्या प्रत्येक आमदाराकरता गेले. मग देवेंद्रजीचं नेतृत्व कर्तृत्व चांगलं होतं म्हणूनच लोकांनी एक्सेप्ट केलं ना. काही बाबी या राजकारणात करावं लागतं. ज्या ठिकाणी आमचे मतदारसंघ कमजोर आहे त्या ठिकाणी आम्ही काही नवीन लोकांना प्रवेश दिला, तोही तर प्लस आहे ना. तो मायनसही ठरला ना नंतर. तुम्ही मेगा भरती केली, सत्ता सरकार गेल्यामुळं आपल्याला असं वाटतं तो मायनस झाला. आता समजा शिवसेना भाजपची सरकार असतील, देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री आता असते तर हा प्रश्न नसता उभा झाला. प्रश्न उभा कशामुळे झाला की आमचं सरकार गेलं, ते 3 लोक एक झाले म्हणून आता हे अनालिसिस झालं की बाबा याला घेतलं त्याला घेतलं. पण ज्या ठिकाणी तुम्हाला वाटतं का ते मेगा भरती अडचणीची ठरली? नाही, मेगा भरती अडचणीची कधीच राहू शकत नाही. मेगा भरती कुठे झाली? पश्चिम महाराष्ट्र. चंद्रशेखर बावनकुळेंच्या मतदारसंघात झाली का? नाही ना. पण पश्चिम महाराष्ट्रात झाली. पश्चिम महाराष्ट्रात पवार साहेबांना खूप मोठी सहानुभूती त्यामुळे मिळाली. पश्चिम महाराष्ट्रात राहुलजी कुठे झाली की ज्या ठिकाणी आपल्या मतदारसंघामध्ये नेतृत्व तेवढ्या ताकदीचं नव्हतं. आता तेवढ्या ताकदीचं नेतृत्व उभं करावं लागेल ना. मग आपल्याकडे नाही आहे, साधारण मग कुणाला तरी जोडावं लागेल. आणि मग जोडणं म्हणजे मेगा भरती नाही आहे. आता हर्षवर्धन पाटील साहेब इंदापूरवरनं आले, तेवढा ताकदीचा नेता भाजपमध्ये आला तर मग त्यांना घेणार नाही का भाजपमध्ये? राष्ट्रवादी काँग्रेसने कितीतरी प्रयोग केले असे. आता खडसे साहेबांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतलं म्हणजे ही मेगा भरती आहे का त्यांची? त्यांना वाटलं एवढा मोठा ताकदीचा नेता भेटतोय, त्यांनी घेतला. असे अनेक प्रयोग आमच्याही काळात झाले. पण कशाकरता झाले? पक्ष संघटन वाढवण्याकरता झाले. पुढची सरकार पुन्हा यावी याकरता झाले. पुढच्या सरकारमध्ये अत्यंत प्रभावी लोक असावे म्हणून झाले. आणि मला असं वाटतं की ही मेगा भरती वगैरे नाही. ज्या ठिकाणी आम्ही जाणीवपूर्वक आपल्याला सांगतो, ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाजवळ त्या निवडून येणारा उंच कॅन्डिडेट नाही आहे अशाच ठिकाणी भारतीय जनता पार्टीनी पवार साहेबांना, राणासाहेब घ्या, पवार साहेबांना ठीक
पवार साहेबांना जी ईडीची नोटीस आली त्याचं टायमिंग चुकलं. ईडीची नोटीस का आली, कशी आली, कुठल्या अधिकाऱ्यांनी काढली, काय काढली, हा संशोधनाचा विषय आहे. त्याही वेळेला तुम्हाला माहिती नव्हतं, नाही, आता ती ईडीची नोटीस कुण्या अधिकाऱ्यांनी कशी काढली, काय काढली, पण त्याचा फटका बसला पक्षाला ना. पश्चिम साधारण महाराष्ट्र सहानुभूती निर्माण होईल ना. राईट. साधारण सहानुभूती निर्माण होईल की पवार साहेबांना निवडणुकीच्या काळात ईडीची नोटीस दिली, तर हे मलाही दिली उद्या समजा ईडीची नोटीस, तर माझ्याबद्दल सहानुभूती निर्माण होईल. ईडीची नोटीस काही कोणी जाणीवपूर्वक काढली नाही. ओके. ईडीची नोटीस ही त्या ठिकाणी काही कुणाच्या तक्रारीवर काढली, काय झालं हे तर मला त्याच्यात मी त्याच्यात अनभिज्ञ नाही. बर. पण मला वाटतं की पण त्या अडचणीचा मुद्दा ठरला तो शेवटी. त्यांना ती सहानुभूती मिळाली, ती सहानुभूती कॅच करण्यात ते यशस्वी झाले. राईट. ज्या गोष्टी मान्य त्या मान्यच आहे. पण मी आपल्याला फार जाणीवपूर्वक सांगेल की देवेंद्र फडणवीसजींनाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून जनतेने त्या ठिकाणी मतदान केलं होतं. आणि आजही सांगतो आपल्याला, आज काही झालं विधान परिषदमध्ये, आजही महाराष्ट्राची स्थिती अशी आहे, उद्याही निवडणुका झाल्या उद्या आणि भारतीय जनता पार्टी एकटी लढली तरी बहुमताने भाजप निवडून येईल, ही परिस्थिती महाराष्ट्रात आहे. ठीक आहे. तुमच्या मगाशीच्या बोलण्यात अगदी शेवटचा माझा प्रश्न आहे. तुम्ही असं म्हणालात की ज्यावेळेला तुमची उमेदवारी नको असं सांगितलं त्यावेळेला तुम्हाला एक प्रॉमिस केलं होतं, एक तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला योग्य ते निवडणुकीच्या नंतर आपण करू. ते काय होतं? विधान परिषद होती. नाही, मला कधीही प्रॉमिस कुठलं दिलं नाही. मला प्रॉमिसचा कार्यकर्ताच नाही आहे. ओके. मला 15 वर्ष मी आमदार झालो, तर मला काही प्रॉमिस म्हणून या ठिकाणी काही या प्रॉमिसवर भाजपमध्ये काम करत नाहीये. आता पक्षाने मला चांगल्या ठिकाणी पदावर नियुक्त केलं आहे. मी महाराष्ट्राचा जनरल सेक्रेटरी म्हणून आहे. त्यामुळे आता संघटनेमध्ये मला त्यांनी काम करायला सांगितलं आहे. मला वाटतं की विधान परिषदच्या निवडणूक, विधानसभेच्या निवडणूक ही काही कुणा कमिटमेंट भाजपने दिली, हे पक्षामध्ये आमच्याकडे असं होतच नाही की याची तिकीट कापली म्हणून यालाही देणार आहोत, त्याची तिकीट कापली त्याला देणार आहोत. पक्ष ज्याची याची जी क्षमता आहे त्या क्षमतेवर त्याला संधी देत असतं. मला त्यांना पक्षाला असं वाटलं की आता बावनकुळेंना जनरल सेक्रेटरी केलं पाहिजे, महासचिव म्हणून जबाबदारी दिली पाहिजे, उद्या पक्षाचं संघटनेचं काम केलं गेलं पाहिजे, म्हणून माझ्यावर ही जबाबदारी दिली आहे. त्यामुळं विधानसभेच्या निवडणुकीचा कापण्याचा संबंध किंवा कमी करण्याचा संबंध आजच्या राजकारणावर नाही आहे. कुठल्या उद्योगपतीचा संबंध होता ना तुमची उमेदवारी कापण्यामध्ये? मी कधी कोणत्या उद्योगपतीला भेटलो नाही, कधी कोणत्या उद्योगपतीशी माझा संपर्क आला नाहीये. त्यामुळं ते कपोलकल्पित बातम्या कोणी केल्या असतील, काही राजकारणामध्ये कोणी बातम्या केल्या असतील, त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाहीये. फक्त मी 5 वर्ष महाराष्ट्राच्या विधानमंडळात माझ्याबद्दल 3दा अभिनंदनाचे प्रस्ताव आले. विरोधी पक्षानं माझे प्रस्ताव केले. माझ्यावर कुठलाही आरोप मागच्या 5 वर्षात नाही आला. आणि त्यामुळं कोणत्या उद्योगपतींनी काय केलं, कुणाचं काय झालं, हे मला बिलकुल या ठिकाणी कपोलकल्पित वाटतं आहे. केवळ आणि केवळ मला वाटतं आहे की माझा फायदा संघटनेच्या कामाकरता झाला पाहिजे किंवा मी संघटनेचं काम योग्य पद्धतीने करू शकतो, या भूमिकेतनं मला जबाबदारी दिली आहे. सर, थँक्यू सो मच. खूप वेळ, म्हणजे तुमचा खूप कमी वेळ घेऊन तुम्ही दीर्घकाळ आमच्याशी आणि खूप मनमोकळेपणाने संवाद साधला. सो आपण प्रयत्न काय करतोय की महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना पोस्ट ह्या 2019 निवडणुकीच्या नंतर त्याच्या आधी काय काय घडामोडी घडत गेल्या आणि आता त्याच्याकडे आपण 1 वर्षपूर्तीच्या नंतर बघत असताना काय दिसतंय आपल्याला. आता श्री बावनकुळे साहेब जे बोलले त्याचं विश्लेषण प्रेक्षक म्हणून तुम्हीच करा. हा कॉल मी तुमच्यावरती सोडतो. पण त्यांनी खरंच कॅन्डिड कॉन्व्हर्सेशन आपण ज्याला म्हणतो तसं केलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.